नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। अमरावतीत शिवसेना भाजपची युती तुटली, जागा वाटपाचा तिढा ठरला कळीचा मुद्दा। शिंदे गटाची 25 जागांची मागणी भाजपाने फेटाळली। मुंबई महापालिकेत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे ठरले, भाजपाला रोखण्यासाठी एकत्र लढणार। एकनाथ शिंदेंना मुंबईत मोठा धक्का, सक्के भाचे आशिष मानेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। आणि गौतम अदानी बारामती दौऱ्यावर, रोहित पवार बनले सारथी तर शेजारी बसले अजितदादा। शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन शक्यता। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड तालुक्यातील आदर्श गाव मौजे बोरफडी येथे शुक्रवार दिनांक 26/12/2025 रोजी सायंकाळी बीड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री किशोर काळे यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेल्या बोरफडी गाव येथे भेट देऊन सरपंच कैलास घुगे यांनी गावात राबविलेल्या नाविन्यपूर्ण विविध उपक्रमांची पाहणी केली। यामध्ये प्लास्टिक बंदी, बचत गट, घरकुल, आयुष्यमान भारत कार्ड वाटप, ॲनिमिया मुक्त गाव, ग्रामपंचायत अंतर्गत CCTV कॅमेरे यासह इतर उपक्रम राबवलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत राज्यात 37,397 ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवला आहे। जी ग्रामपंचायत राज्यात उत्कृष्ट काम करील त्यांना 5 कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे। यावेळी बीड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अरुण मोरे, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे वार रूम सहनियंत्रक तथा जिल्हा व्यवस्थापक अशोक खरसाडे, बोरफडीचे सरपंच कैलास घुगे, सुनील कुटे, गोरख घुगे, वचिष्ठ कुटे, बिभीषण घुगे, जयवंत ठोंबरे, कृष्णा घुगे, रामभाऊ गाडे, सिद्धेश्वर घुगे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी विवेक गीते, कृषी सहाय्यक खामकर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। चिंचोली येथील श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामनभाऊ यांचा 50वा पुण्यतिथी सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे। विशेष म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत। मात्र एवढ्या मोठ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर देखील गहिनीनाथ गडाकडे जाणारा मुख्य रस्ता अक्षरशः खड्ड्यांनी भरलेला आहे। रस्त्यावर डांबर उखडले असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडलेले आहेत। वाहन चालकांना कसरत करावी लागत असून पायी जाणाऱ्या भाविकांसाठी देखील हा मार्ग धोकादायक ठरत आहे। हजारो भाविकांची गर्दी आणि मान्यवरांची उपस्थिती असतानाही रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री साहेबांनी हेलिकॉप्टरने येण्याऐवजी गाडीने यावे आणि गहिनीनाथ गडाकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रत्यक्ष अवस्था पाहावी अशी मागणी ग्रामस्थ व भाविकांकडून केली जात आहे। पुण्यतिथी सोहळ्यापूर्वी तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। परळी तालुका पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर झाली असून शिरसाळा पत्रकार संघ व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात पार पडला। यावेळी तालुका अध्यक्ष रानबा गायकवाड, कार्याध्यक्ष नितीन ढाकणे, सहसचिव शेख मुदस्सीर तसेच सल्लागार भगवान साकसमुद्रे यांचा सत्कार करण्यात आला। नवीन कार्यकारिणीत तालुका उपाध्यक्ष म्हणून अनुप कुसुमकर व सय्यद सबाहत अली, तालुका सचिव म्हणून दैनिक बीड चौफेरचे बालाजी ढगे तर सहसचिव म्हणून शेख मुदस्सीर यांची निवड करण्यात आली। या प्रसंगी पत्रकार सहकारी नितेश भैया काळे यांचा वाढदिवस साजरा करून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। या कार्यक्रमात शिरसाळा पत्रकार संघाचे डॉक्टर JN शेख, मिलिंद चोपडे, जावेद पठाण, रमेश लहाने, रफिक पठाण, नितेश काळे, अतुल बडे यांची उपस्थिती होती। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अच्युत बप्पा किरवले, मार्गदर्शक रामदादा किरवले, सचिव सुभाष जिजा चोपडे, सल्लागार प्राध्यापक दयानंद झिंजुर्डे, प्रकाश चोपडे, दिलीप मिसाळ, रोहिदास आरसुळे, वैजनाथ किरवले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। आणि आता बातमी भीषण अपघाताची। नेकनूर केज महामार्गावर नेकनूर पासून जवळच असलेल्या सावंतवाडी फाटाजवळ रविवार दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ST बस आणि दुचाकी यांची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार श्री किशोर निर्मळ राहणार
नेकनूर यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेला एक जण गंभीर जखमी झाला. तर घटनास्थळी नागरिकांनी तातडीने मदतकार्य करत जखमीला उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात हलवले. मग किशोर निर्मळ यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेकनूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवून देण्यात आला. आज नेकनूरचा आठवडी बाजार असल्याने अपघातानंतर काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तर या घटनेमुळे नेकनूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आता बातमी नेकनूर येथील तुफान राड्याची. बीड तालुक्यातील नेकनूर येथे शनिवार दिनांक 27 डिसेंबर रोजी दुपारी टेंडर भरण्याच्या कारणावरून 2 गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या आधी गटातटात वाद उफाळून येत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. सदरील घटना ही एका गटाने दुसऱ्या गटातील व्यक्तीला टेंडर भरण्याच्या कारणावरून मारहाण केल्यानंतर घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे नेकनूर येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता, परंतु पोलिसांनी वेळेवर धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले, त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेतून नेकनूरचे माजी जिल्हा परिषद सदस्य भारत काळे, माजी सरपंच दादाराव काळे, रवी काळे, संतोष शिंदे यांना काठ्या, दगड, बुक्यांनी मारहाण करण्यात आली. त्यांना उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोन्ही गटातील काही जण जखमी झाल्यामुळे त्यांनाही बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माहेरी गेलेली पत्नी परत नांदायला येत नाही म्हणून तिला नांदायला येण्यासाठी आदेश देण्यात यावा यासाठी पतीने चक्क न्यायालयात धाव घेतली आहे. पोलू उर्फ बाळू शंकर गिरी, वय 38 वर्षे, व्यवसाय शेती, राहणार शेनी, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड, हल्ली मुक्काम पांगरा ढोणे, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी यांचे रेखा शरीफ शेख, राहणार शिराळा, तालुका भैसा, जिल्हा निर्मल, तेलंगणा यांच्यासोबत सन 2017 मध्ये आंतरजातीय विवाह पद्धतीने व हिंदू धर्म रीतिरिवाजाप्रमाणे विवाह झाला होता. त्यांची पत्नी रेखा ही 6 वर्षे पती पोलो उर्फ बाळू शंकर गिरी यांच्या समवेत नांदेड येथे गुण्या गोविंदाने राहिली. 6 महिन्यांपूर्वी पत्नी रेखा ही कोणतेही संयुक्तिक कारण नसतानाही तिच्या वडिलांकडे निघून गेली. तेव्हापासून तिने परत नांदायला यावे यासाठी पती पोलू उर्फ बाळूगिरी हे वारंवार मागणी करत आहेत, परंतु तिने येण्यास नकार दिला म्हणून दिनांक 14/6/2025 रोजी पती पोलो उर्फ बाळूगिरी यांनी परभणी न्यायालयात धाव घेत पत्नीला नांदायास पाठवण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. प्रतिलिपी या नामांकित डिजिटल साहित्य मंचाने आयोजित केलेल्या प्रतिलिपी क्रिएटर्स लेखन चॅलेंज सीझन 4 मध्ये बीडच्या माजलगावचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध लेखक श्री प्रदीप कुलकर्णी यांनी आपल्या लोकप्रिय कथा मालिका श्रावणीचे यशस्वीरित्या तब्बल 50 पेक्षाही अधिक भाग पूर्ण करून उल्लेखनीय कामगिरी केली. लेखनातील सातत्य, कल्पकता आणि वाचकांना खिळवून ठेवणारी शैली यामुळे श्रावणी या कादंबरीला वाचकांचा मोठा प्रतिसाद लाभला. या उल्लेखनीय यशाची दखल घेत प्रतिलिपी मराठीच्या वतीने लेखक प्रदीप कुलकर्णी यांना प्रतिलिपी क्रिएटर्स प्रोग्राम सीझन 4 चे अधिकृत प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या यशाबद्दल साहित्यप्रेमी वाचक वर्ग आणि विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आगामी काळातही त्यांच्याकडून अधिक दर्जेदार साहित्य निर्मितीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.